तिचं माहित नाही, पण मी तिच्या आठवणींमध्ये वेड्यासारखा रमत होतो. अचानक माझा फोन वाजला. मी तो इग्नोर केला. थोड्या वेळानंतर एक मेसेज आला. मी तो मेसेज वाचला. मेसेज वाचून जणू काही माझ्या मनाला एक काटाच टुचला. मेसेज असा होता, हे गौरव, खूप खुश दिसतोयस. आता माझे कॉल पण नाही रिसीव्ह करत. मी माझ्या मनातल्या मनात म्हटलं की हे सगळे दिवस बघण्या अगोदरच मी का नाही मरत. माझ्या मनात जणू काही प्रेमाचं वादळ आलं. माझे हात झाडासारखे थरथर करत तिच्या नंबरकडे वळले. मी तिला कॉल केला. तिने कॉल उचलला. हॅलो. तिचा आवाज ऐकून असं वाटलं जणू काही सुकलेल्या झाडाला कोणी पाणी घातलं. मी काही बोलण्या अगोदरच तिचं बोलणं चालू झालं. पुन्हा एकदा तिच्या बोलण्यामध्ये माझं मन वाहून गेलं. माझं मन गुंतायचं चालू झालं. माझे डोळे पाण्याने भरले. तेव्हा ती बोलली, गौरव, आता आपल्यात ना राहिलेले क्षणच उरलेत. गौरव, आता मला एकटं राहू देत आणि तूही खुश राहा. मला तुला खुश बघताना पाहू दे. 2 वर्ष मी तुझ्या दबावात राहिले. अजून कोणी होती का मुलगी? किती आहे मी पहिली. आता मला माझ्या मनासारखं राहू देत. तुझ्यासाठी मरत होते, पण आता मला माझ्यासाठी जगू दे. हे सगळं ऐकून मी पूर्णपणे खचलो. जी माझ्या काळजात घातलेली सुरी बाहेर काढून थोडासा हसलो आणि बोललो, तुझा मेसेज आला तर असं वाटलं जणू काही 3 वर्ष अगोदर उडालेला कबूतर पत्र घेऊन आला आहे. मला माहिती होतं ती प्रेमाची जमीन माझी नाही, तरी मी त्यात दिस-रात राबलो. काही उमजत नव्हतं तुझ्या एका मेसेजसाठी मी किती महिने थांबलो. तुझ्या मेसेजची वाट पाहता पाहता 1 वर्ष निघून गेलं. तेव्हा मी तुझ्यासाठी अनोळखी झालो होतो. तुझाच होतो, पण तुझ्यासाठीच तुझ्याहून लांब गेलो होतो, कारण मध्ये कोणी तिसरा आलो होता. ते दृश्य पाहून ना हसरा चेहरा रडका झाला होता, तरी हसणं थांबत नव्हतं, कारण समोर तुला पाहिलं होतं. तेव्हापासून मी तुझा अनोळखी आणि तो तुझा आपला झाला होता. की सुटताना हात झाला दोघांनाही खूप त्रास. आधी मी होतो, आता कोणी दुसरं आहे तुझं खास. मी जिथे तिथे जातोय ना, मला तुझाच होतोय ग भास. खूप सुंदर होता माझ्या प्रेमाचा प्रवास. खरं सांगू ना, की आता मला पहिल्यासारखं काही सुचत नाही. तुझ्या मनात माझं प्रेमाचं बी कधीच रुजत नाही. जेव्हा लागते मला उचकी, तेव्हा मला तुझ्याशिवाय कोणी दिसत नाही. आणि मित्र म्हणतात की ती दुसऱ्या सोबत फिरते, तरी माझ्या गौरव, ऐक ना, मी फोन ठेवते. मला साहिलचा कॉल येतोय. कोणाला गरज असते तर कोणी गरजेपुरते ठेवतं. कोणी तडपून जातं तर कोणी जाता जाता तडपवतं. हॅलो. हां, बोल साई.